अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद संत श्री सद्गुरू बाळमामांच्या नावानं चांगलं मामा एक आपल्याला सुंदर असा चमत्कार किंवा संदेश तुमच्यापर्यंत मी बाळमामांचा एक संदेश तुम्हाला सांगू इच्छित आहे। तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका। खरंच खूप चमत्कारिक आणि खूप अद्भुत आहे, तुमच्या मनाला सुद्धा भावणारा आहे। तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा। तुरुंगातील अंधारातून बाळमामांच्या कृपेपर्यंत एका तरुणाचा चमत्कारिक प्रवास। चला आपण चमत्कारिक प्रवास पाहणार आहोत। तर बघा, तुम्ही कधी विचार केला आहे का, एखादा तरुण ज्याचे स्वप्न खूप मोठे असते चुकांच्या जाळ्यात अडकतो, अचानक त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते। एका क्षणी तो घरातल्या सुखात हसत खेळत असतो आणि दुसऱ्या क्षणी तो तुरुंगाच्या गडद भिंतीमध्ये हरवलेला असतो। त्यांच्या आजूबाजूला भीती, शंका आणि निराशा भरलेले असते। अशा परिस्थितीत जिथे प्रत्येकाला वाटते की तो तरुण जगू राहू शकत नाही, तिथे एक अद्भुत शक्ती उभी राहते, ते म्हणजे बाळूमामा। हे बरोबर ऐकलं, जो आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहे, प्रत्येक दुःखातून, प्रत्येक निराशेत धावतो, त्याच्या मदतीला मामा येतात। हा फक्त एक देवांश नाही, तर भक्ताच्या आत्म्याशी जोडलेला गेलेला नाता आहे, जी अशक्य परिस्थिती व मार्ग काढत असतो। आज मी तुम्हाला सांगणार आहे रोहित नावाच्या एका तरुणाची कथा। चला आपण कथेला सुरुवात करूया। ज्याचे आयुष्य चुकलेल्या निर्णयामुळे तुरुंगात अडकलेले असते। घराचे स्वप्न, शिक्षण, कुटुंबाची अपेक्षा, सर्व काही एका क्षणात चुकून गेलेलं असतं। पण रोहितने हार मानलेली नाही, कारण त्याच्या मनात एक मोठी गोष्ट आहे, बाळूमामा माझ्यासोबत आहेत आणि जर मी श्रद्धा ठेवली तर नक्कीच काहीतरी चमत्कार घडणार आहे, असं त्याला वाटत होतं। ही कथा फक्त एका तरुणाच्या तुरुंगातील संघर्षाची नाही, तर ती कथा आहे विश्वासाची, धैर्याची आणि आध्यात्मिक शक्तीची। जिथे जग मानतो की काही शक्य नाही, तिथे बाळूमामाच्या कृपेने असंभव शक्य होतो। ही कथा तुम्हाला शिकवते की जीवनात कितीही अंधार आला तरी श्रद्धा, प्रार्थना आणि सातत्य यामुळे दिवा पेटतो आणि आयुष्य पुन्हा प्रकाशमय होत असते। हा एक गावातल्या शांत गावी रोहित नावाचा तरुण राहत होता। तो साधा, मेहनती आणि महत्त्वाकांक्षी होता। त्याचे स्वप्न होते शहरात जाऊन शिक्षण घेणे व कुटुंबाचे जीवन सुधारणे। पण एका चुकीच्या समजुतीमुळे आणि खोट्या आरोपांमुळे तो तुरुंगात गेला। रोहितच्या आईवडिलांचे डोळे पाणावले, गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली, पण सर्वात महत्त्वाचे होते बाळूमामांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवणे। पहिला दिवस तुरुंगात खूप कठीण होता। उंच भिंती, वातावरण, रोहितची भीती वाटत होती, पण त्याने मनाशी ठरवले की बाळूमामा माझ्यासोबत आहेत, मला कशाची भीती। दिवसभर तो शांत राहिला आणि रात्री बाळूमामांच्या नावाचा जप करत राहिला। तुरुंगातील पहिला आठवडा फारच कठीण गेला। रोहितला नियम समजून घेणे, तर इतर कैद्याशी जुळवून घेणे आणि धमक्यांची सामना करणे यामध्ये संघर्ष करावा लागत होता। पण बाळूमामांच्या नावाचा जप मानसिक ताकद देत होता। तो स्वतःला म्हणायचा, सर्व काही चांगले होईल, फक्त मामांवर विश्वास ठेवणार आहे मी। दुसऱ्या आठवड्यात रोहितने शिक्षणाकडे लक्ष दिले, पुस्तकाचा अभ्यास करत कायदे समजून घेत स्वतःला त्याने व्यस्त ठेवलं, बिझी ठेवलं। काही वेळा इतर कैद्याशी मतभेद झाले, पण त्याने शांतता राखली। रोजच्या प्रार्थनेत आणि ध्यानात त्याला दिव्य आभास होऊ लागले। स्वप्नात बाळूमामा त्याला मार्गदर्शन देऊ लागले। धैर्य ठेव रोहित, सत्याची शक्ती मजबूत असते। तिसऱ्या आठवड्यात गावातल्या लोकांनी रोहितसाठी प्रार्थना सुरू केली। काही जण म्हणत होते तो दोषी आहे, तर काही बाळूमामांना आशीर्वाद द्या असं सांगत होते। गावातील सर्वांनी एकत्र येऊन बाळूमामांच्या मंदिरात दीप लावले आणि दररोज प्रार्थना सुरू केली। खरं खूप छान गोष्ट होती। रोहितच्या आईवडिलांना माहीत सुद्धा नव्हते किंवा समजून सांगत त्यांना संकटातून मार्ग काढा सांगत होते, पण धैर्य आणि शांती खूप महत्त्वाची आहे। रोहितच्या वकिलाने न्यायालयात त्याचा बचाव सुरू केला। रोहितच्या बाजूने पुरावे सादर केले, पण विरोधक कट्टर होते।
काही वेळा तो निराश झाला, पण बाळूमामांच्या नावाची जप त्याला पुन्हा उभारणा देत होती. एके रात्री त्याला स्वप्नात बाळूमामा दिसले आणि म्हणाले, सत्याची शक्ती मजबूत आहे, धैर्य राख. त्या रात्री काही जुने कैदी त्याच्या बाजूने पुरावे तयार करायला सुरुवात केली. या क्षणाने रोहितच्या मनात श्रद्धा आणि आशा आणखी दृढ झाली. गावातील लोक रोज रोहितसाठी प्रार्थना करत होते. शाळेत मुलांनाही बाळूमामांची कथा सांगायला सुरुवात केली होती. गावातील लोक म्हणत होते, जर रोहित वाचला तर श्रद्धा आणि भक्तीची नवी लाट सुरू होईल. आई वडिलांची दुःखे कमी होतील. प्रत्येकजण विश्वासाने म्हणत होते, विश्वास ठेवल्यास काही अशक्य नाही. तुरुंगातील रोजच्या घटना अशा होत्या की रोहित पुस्तक वाचत असे, कायद्याचा अभ्यास करत असे आणि स्वतःसाठी वेळ काढत असे. काही वेळा संघर्ष फार झाला, परंतु त्याने बाळूमामांच्या नावाचा जप सुरू ठेवला. कैद्यामध्येही त्याची श्रद्धा प्रेरणादायी ठरत होती. एक दिवस इतर कैदेही त्याची पूजा करू लागली. तुम्ही श्रद्धा पाहून आपल्यावर धैर्य करते. शेवटी न्यायालयाने रोहितला निरपराध मानले आणि तुरुंगातून सुटका दिली. आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. गावकऱ्यांनी आनंद साजरा केला. रोहित म्हणाला, सर्व काही बाळूमामांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले आहे. गावात उत्साह झाला. बाळूमामाच्या मंदिरात दीप लावण्यात आले. प्रत्येकजण म्हणाला, विश्वास आहे, श्रद्धा जिंकू शकते, फक्त विश्वास ठेवा. सुटकेनंतर रोहित आता गावातील तरुणांसाठी प्रेरणा बनला. त्याने शिक्षण, कायदा आणि लोकसेवा सुरू केली. गावातील लोकही अनेक अडचणीत बाळूमामांच्या नावाची प्रार्थना करत असत होते. रोहित म्हणाला, श्रद्धा आणि सातत्याने केलेली प्रार्थना आयुष्य बदलून टाकते. ही कथा शिकवते की विश्वास, श्रद्धा आणि सातत्य ही केलेली प्रार्थना जीवन खरंच बदलून टाकते. संकटाच्या काळात हार मानणे सोपे असते, पण धैर्य, सातत्य आणि देवावर विश्वास ठेवल्यास अशक्य गोष्टी शक्य होतात. रोहितच्या अनुभवातून आपण शिकलो की जीवनात अडचणी येतात, पण प्रामाणिक श्रद्धा आणि प्रयत्नाने आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. हा व्हिडिओ इथेच आपण चमत्कारिक कथा इथेच थांबवणार आहोत. तर पुन्हा एका संदेशासह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.